सावधान। सब्बे संखारा अनिच्चाति यदा पय्याय पश्यति अथ निबिन्दति दुःखे एष मग्गो विशुद्धिया। सब्बे संखारा दुःखाति यदा पय्याय पश्यति अथ निबिन्दति दुःखे एष मग्गो विशुद्धिया। सब्बे धम्मा अनात्ताति यदा पय्याय पश्यति अथ निबिन्दति दुःखे एष मग्गो विशुद्धिया। या 3 इंटरेस्टिंग गाथा आपण आज, उद्या आणि नंतर त्या एका सत्रामध्ये पाहणार आहोत, कदाचित शुक्रवारी. कारण आजच्या आज या 3 गाथा पूर्ण होणार नाहीत. गाथा ऐकल्यानंतर त्या तुम्हाला परिचित आहे हे लक्षात आलं असेल. याच्यावर जीवनाच्या 3 गाथा म्हणून एक पुस्तक पण लिहिलेलं आहे, या 3 गाथांना धरून, आणि ते बहुतेकांना माहिती आहे. माझ्या आवडीच्या या 3 गाथा आहेत आणि बेसिक आहेत. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं, हा बेसिक अभ्यास आहे आणि माझ्या अनुभवातून याच्यात सर्व काही येतं. या 3 गाथामध्ये सर्व काही येतं, कारण हा मग्गवग्गातला भाग आहे. 3 गाथा या मग्गवग्गातल्या आहेत आणि मग्ग म्हणजे मार्ग आहे, उपाय आहे. मार्गापेक्षा मला त्याला उपाय म्हणायला आवडतं. कसला उपाय आहे हा? तर हा दुःखमुक्तीचा उपाय आहे. दुःखमुक्तीचा मार्ग आहे म्हणजे दुःखमुक्तीचा उपाय आहे आणि शुद्धीचा उपाय आहे. आता शुद्धी म्हणजे प्युरिफिकेशन असा पण अर्थ आहे, आणि शुद्धी आपण जे म्हणतो शुद्धीत आला, एखादा माणूस बेशुद्ध पडला आणि शुद्धीत आला, तर ती शुद्धी वेगळी आहे. तर ती शुद्धी म्हणजे भानावर येणं आहे, जाग होणं आहे. आणि या अर्थानं जाग होणं म्हणजे सती आहे पालीमध्ये, आणि जाग होणं म्हणजे इथे जीवनाचं भान येणं आहे, जगण्याचं भान येणं आहे. आपलं जीवन काय आहे, आपण कोण आहोत हे कळणं, त्याला शुद्धी किंवा सती किंवा जागृती असं म्हटलेलं आहे. आणि जागृतीतून काय येतं, काय मिळतं? तर शुद्ध येते. माणसाला जीवनाचं भान येतं, जगण्याचं भान येतं. जेव्हा माणसाला जगण्याचं भान नाही, याचा अर्थ तो शुद्धीत नाही. आणि शुद्धीत नाही म्हणजे भानावर नाही, सतीमध्ये नाही. आणि जेव्हा आपण सतीमध्ये नसतो, तेव्हा आपल्याला जीवन कळतच नाही. जीवन कळत नाही, त्यामुळे दुःखही कळत नाही, दुःखाचं कारणही कळत नाही, त्याचं निवारणही कळत नाही, आणि मार्ग म्हणजे उपाय पण कळत नाही. कारण दुःख आणि दुःखाचं कारणच नाही कळालं, दुःख दिसलं नाही, जाणवलं नाही, तर मग दुःखाचं कारण दिसण्याचा काही प्रश्नच नाही, कारण दुःखाशी संपर्कच नाही. दुःखाची संपर्क नसण्याचं कारण एक आहे की जनरली, सर्वसाधारणपणे, मनुष्य आणि प्राणी ह्या दुःखापासून पळ काढायला पाहतो, दुःख विसरायला पाहतो, दुःख नको नको म्हणतो. म्हणजे एखाद्याला आजार झाला आणि तो म्हणतो नको नको नको, मला हा आजार नको, मला त्याच्याकडे बघायचंच नाही, मला ते नकोच. म्हणजे त्याला त्याच्यातून बरं व्हायचं नाही, त्याच्यातून बाहेर पडायचं नाही.
मग त्याच्यातून बाहेर पडायचं नाही तर मग तो त्याच्यावर मार्ग शोधणार नाही, म्हणजे उपाय शोधणार नाही, म्हणजे स्वतः पण काही करणार नाही. तो ज्याला समजतं त्या डॉक्टरकडे पण जाणार नाही, कारण तो नाकारतोय, दुःख नाकारतोय, आजार नाकारतोय तो. कारण त्याचं दुःख एक तर त्याला सहन होत नाही, किंवा नको त्याच्याकडे पाहिलं की ते जास्त होतंय, किंवा त्याच्यावर जर उपचार केला, त्याचा जर उपाय शोधला, तर तो जास्त त्रासदायक होईल. एखाद्याला सर्जरी करावं लागेल, ऑपरेशन करावं लागेल, पण ते जास्त त्रासदायक होईल. नुसत्या या कल्पनेनं तो त्या आजाराकडे दुर्लक्ष करतो, म्हणजे त्याच्यापासून पळ काढतो, त्याला विसरायला पाहतो, आणि ते विसरण्यासाठी मग तो आनंदाच्या मागे धावतो, सुख शोधतो बाहेर. मग आपली जी काही सुखाची साधनं जी आहेत आजूबाजूला, ज्याच्यात आपण रमतो, आपलं मन रमतं, ही जी सगळी सुखाची साधनं जी आहेत, ही दुःख विसरण्यासाठी आहेत. कारण इकडं येणं दुःखदायक आहे, उंबऱ्याच्या आत येणं दुःखदायक आहे, म्हणून उंबऱ्याच्या बाहेर पळायचं. उंबऱ्याच्या बाहेर जेव्हा आपण पळतो, तेव्हा तात्पुरतं दुःख विसरलं जातं, कारण ते थोडं दिसेनासं होतं. त्याचं काम चाललेलं असतं, परंतु मन दुसरीकडे रमलेलं असल्यामुळे ते जाणवत नाही. पण ते रमायचं थांबलं, किंवा ते रमण्याचं कारण संपलं, रमायला काही विषय नाही मिळाला, तर मग काय करणार, कुठे जाणार? ते मन एकतर आत तरी असेल, नाही तर बाहेर तरी असेल, ते निष्क्रिय तर होत नाही. ते उंबऱ्याच्या आत तरी येईल, नाही तर बाहेर तरी येईल त्याला, कारण त्याचं कुठंतरी त्याला अं, थांबावंच लागतं कुठेतरी त्याला, म्हणजे काय म्हणतात त्याला, फेस करावं लागतं. कारण जे उंबऱ्याच्या आतलं आणि बाहेरचं जे आहे त्या मनातच आहे, त्यामुळे ते जाणार कुठं? एकतर आत तरी, नाही तर बाहेर तरी. उंबरात तर थांबू शकत नाही. उंबरा ही काय थांबण्याची गोष्ट नाही. आणि उंबरा ही एक कल्पना आहे आपली, आपण ती कल्पना करतोय. प्रत्यक्षात उंबरा वगैरे असं काय नाही. उंबरा हा काल्पनिक उंबरा आहे, आपण म्हणतोय त्याला. अंतर्मन आणि बाहेरमन, बाह्यमन, याच्यामध्ये जे आहे ते उंबरठ आहे, किंवा अजागृत मन, जागृत मन, याच्यामध्ये जे आहे तो उंबरठा आहे. सुख आणि दुःख याच्यामध्ये जो आहे तो उंबरठा आहे. सुखात रमायला जेव्हा पाहतो, तेव्हा दुःख विसरल्यासारखं होतं, कारण ते तात्पुरतं दिसेनासं होतं. कारण आनंदाचा प्रभाव जेवढा जास्त असतो, किंवा बधिरतेचा प्रभाव जास्त, नशेचा प्रभाव जेवढा जास्त असतो, तेवढी जागृती हरवते, आणि जिथं जाग हरवते, तिथं तिथं काय चाललंय ते कळतच नाही. जसं आपल्याला झोपेत, आपल्याला आपण जागे असताना कसे असतो, तसे आपण झोपेत नसतो. म्हणजे जागृत अवस्थेत, म्हणजे जागे असताना जे अनुभव येतात, ते झोपेत येत नाही, आणि जे झोपेत अनुभव असतात, ते जागे असताना येत नाहीत. आणि आपली स्वप्न आपण विसरतो. स्वप्न लक्षात राहत नाही. हजारो स्वप्न पडतात रात्रीतून. हजारो ठिकाणी मन जातं, हजारो ठिकाणचं ध्यान करतं, हजारो गोष्टी आठवतात, हजारो काल्पनिक क्रिया मनाच्या प्रांतामध्ये, चित्ताच्या प्रांतामध्ये, झोपेमध्ये, म्हणजे अजागृत अवस्थेमध्ये हजारो क्रिया चाललेल्या असतात.
पण त्या जाणवत नाही. कारण मन झोपेमध्ये शुद्ध हर शुद्ध हरवलेली असते त्याची. त्याची जागृती हरवलेली असते. आणि जिथं डोळे बंद करतो, तिथं उघडे असताना जे दिसतं ते बंद केल्यावर नाही दिसत. आणि बंद केल्यावर जे दिसतं ते उघडे असल्यावर नाही दिसत, सर्वसाधारणपणे. कारण जेव्हा डोळे आपण उघडतो तेव्हा मन बाहेर असतं जणू काय. म्हणजे ते बाहेरच्या याच्यात असतं. आणि जेव्हा ते डोळे बंद करतो तेव्हा मन आत असतं. पण खरी प्रॅक्टिस ती आहे, खरी सती जागृती ती आहे, डोळे उघडे असो किंवा बंद असो, आतलं विश्व दिसतं. डोळे उघडे असले तरी आतलं विश्व दिसलं पाहिजे, संस्कार दिसले पाहिजेत. आणि संस्कार पाहायचे असतील, मुळात संस्कार का पाहायचे, तर ते दुःख आहेत, त्याच्यातच दुःख आहे. सभ्य संखारा दुसरी गाथा जी आहे ती खरं म्हणजे पहिली पाहिजे होती माझ्या दृष्टीनं. हा क्रम मला उलटा वाटतो. कारण शेवटी ते कोणीतरी संकलन केलेलं आहे. बुद्धाने या पद्धतीनं सांगितलंच नसणार आहे. आधी अनित्य सांगणारच नाही बुद्ध. आधी दुःखाची जाणीव करून देतील किंवा दुःख जाणवेल असं काहीतरी शिकवण देतील, असं काहीतरी बोलतील की आधी दुःख जाणवेल, म्हणजे प्रॉब्लेम जाणवेल, प्रश्न जाणवेल, मग उपाय. तर दुःखाचं भान आल्याशिवाय मग दुःखावरचा उपाय शोधणं शक्यच नाही. जोपर्यंत दुःख लक्षात येत नाही तोपर्यंत दुःख समजत नाही. त्यामुळं पहिली गाथा ही दुःख पाहिजे होती. म्हणजे कोणती? सभ्य संखारा दुःखाती. संस्कार दुःख आहेत. सर्व सभ्य म्हणजे सर्व, संखारा म्हणजे संस्कार. आता संस्कार म्हणजे काय, हा फार मोठा विषय आहे. संस्कार हा फार मोठा विषय आहे. आणि तोच आपल्याला आता थोडासा खोलात जाऊन बघायचा आहे तो विषय. आपण या 3 गाथांना 3 सत्र देणार आहोत. आणि ते वेगवेगळे, या गाथा वेगळ्या नाही करणार आपण. कारण तिन्ही गाथा जाग होण्यासाठीच आहेत. विशुद्धिया हे समग्गो विशुद्धिया, शुद्धी देण्यासाठी आहेत, जाग होण्यासाठी आहेत. आता यांनी विशुद्धियाचा जे भाषांतर आहे ते बुद्धघोषानं विशुद्धिमग्गामध्ये विशुद्धीचं भाषांतर म्हणजे किमान इंग्रजीवरून तरी असं वाटतं का पाथ ऑफ प्युरिफिकेशन असं म्हटलेलं आहे त्यांनी. प्युरिफिकेशन म्हणजे जसं पाणी शुद्ध करतो आपण, ती शुद्धी वापरली. आणि इथं मला असं वाटतं, इथं शुद्धीचा शुद्धी, विशुद्धी, शुद्धी, आपला जो मराठीत शुद्ध शब्द आहे किंवा हिंदी मधला जो शुद्ध शब्द आहे, किंवा शुद्ध शब्द पण मगाशी आपण जे म्हटलो की एखादा माणूस शुद्धीवर आलाय, तर म्हणजे तो भानावर आलाय. म्हणून तो शुद्धी शब्द आहे. म्हणजे मलिनता किंवा किंवा समजा आता घाण पाणी शुद्ध करणं, हे शुद्धीकरण वेगळं. आणि इथं पण शुद्धीकरण जर शब्द तसा अर्थ इथं घ्यायचा असेल तर मग चित्तशुद्धी
चित्ताची शुद्धी म्हणजे चित्तातल्या ज्या विकृती आहेत, चित्तातले अं, जे विकार म्हटलंय ज्याला, चित्तातल्या चित्त ज्याच्यामुळे प्रदूषित होतं, त्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा म्हणजे लोभ आणि द्वेष, याच्यामुळे चित्त अशुद्ध होतं. त्या अर्थानं तो शुद्धीकरण शब्द वापरला तर तसाही हरकत नाही. परंतु मला जो शब्द आवडतो तो शुद्धीवर येणं अशा अर्थाचा शब्द आवडतो. शुद्धीवर येणं म्हणजे भान येणं आहे, जागं होणं आहे. आणि चित्त जेव्हा शुद्धीत नसतं, म्हणजे जागृत नसतं, तेव्हाच त्याच्यामध्ये लोभ आणि द्वेष प्रवेश करतात. आणि चित्त जेव्हा भानावर असतं, सतीमध्ये असतं, चित्तानुसतीमध्ये असतं, तेव्हा लोभ आणि द्वेष काम नाही करत. का? चित्त शुद्धीत आलेलं आहे, मन शुद्धीत आलेलं आहे, म्हणजे भानावर आलेला आहे. आणि तो शब्द, तो अर्थ जास्त समर्पक आहे. तर या जागृतीसाठीच सगळा प्रयत्न केला पाहिजे, अशी बुद्धांची अंतिम शिकवण पण आहे. अपमादेन संपादेथ. जागृतीपूर्वक प्रयत्न करा, किंवा जागृतीने प्रयत्न करा, जागृतीच्या आधारे प्रयत्न करा. म्हणजे आधी जागृती मिळवा, संपादन करा. अपमादेन संपादेथ. आधी जागृती संपादन करा, म्हणजे जागृती वाढवा आणि संपूर्ण जागृत व्हा. म्हणजे सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत अवस्था. म्हणजे आधी जागृतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, मग ते बाकीचं, ही शुद्ध आल्यावर ते शुद्धीकरण होईल. शुद्धीतच नाही तर शुद्धीकरण होणार नाही. आता हे दोन शुद्धी आहेत. पहिली शुद्धी म्हणजे भानावर येणं आहे, आणि दुसरी शुद्धी म्हणजे जे अशुद्ध आहे, इम्प्युअर आहे, ते प्युअर होतं. म्हणजे ही शुद्धी आल्याशिवाय ती शुद्धी नाही. त्यामुळे हा शुद्धीचा अर्थ कसा घ्यायचा आहे, आणि त्या शुद्धीसाठी म्हणजे भानावर येण्यासाठी किंवा प्युरिफिकेशनसाठी, चित्तशुद्धीसाठी किंवा चित्ताला शुद्धीत आणण्यासाठी जो मग्ग वापरायचा, जो उपाय वापरायचा आहे, तो ह्या गाथांमध्ये सांगितलेला आहे. पण फार अवघड गाथा आहेत, असं माझं मत आहे. जेवढं म्हणतो तेवढं त्या सोप्या गाथा नाहीत. कारण हे संस्कार कळण्यावर अवलंबून आहे. संस्कार म्हणजे काय? संस्कार कशाला समजतो आपण? ही आतली गोष्ट आहे, उंबऱ्याच्या आतली गोष्ट आहे, अंतरंगातली गोष्ट आहे, अंतर्मनातली गोष्ट आहे. तर ते संस्कार ही बुद्धीने समजण्याची गोष्ट नाहीच आहे मुळात. ती धम्मानं समजण्याची गोष्ट आहे. आणि धम्म म्हणजे मनोधम्म आहे. आणि मनोधम्म म्हणजे मनात काय चाललंय ते कळणं, म्हणजे मनोधम्म कळणं. आणि मनात जे काही चाललेलं आहे ते संस्कारांमुळे चाललेलं आहे. एक एक पदर आपण उघडून आत शिरण्याचा प्रयत्न करतोय, आणि हे पदर उघडण्याचं काम आपण सती साधनेमध्ये करतो. खरं म्हणजे श्वासाच्या आधारे पोटामध्ये किंवा छातीमध्ये किंवा धडामध्ये
खांद्यापासून कमरेपर्यंत हा जो भाग आहे, हा जो हा जो धडाचा भाग आहे तो भात्याप्रमाणे वर खाली किंवा बाजूला जो आन करतो अपान करतो पोटामध्ये, छातीमध्ये, धडामध्ये, तो स्पष्ट जाणवतो आधी तो पोटामध्ये. म्हणजे माझ्या माझ्या अनुभवानुसार. कारण पोट हे शिथिल आहे. त्याच्यामध्ये हाडाचा भाग नाही. जसा छातीमध्ये हाडाचा पिंजरा आहे, पाठीमागे हाडाचा पिंजऱ्याचा भाग आहे, पाठीचा कणा आहे. त्यामुळे तिथे जी फ्लेक्झिबिलिटी किंवा जी लवचिकता आहे, ती लवचिकता तिथं पटकन जाणवत नाही. ती छातीच्या खाली जाणवते. त्याचं जे आकुंचन प्रसरण आहे, पोटाचं जे अपडाऊन आहे, ते तिथं जास्त जाणवतं. पण ते आत्ता आपल्याला लवकर जाणवत नाही, कारण आपला तिथला लवचिकपणा आपला हरवलेला आहे. आपल्या कठोरतेमुळे, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे, आपल्या टेन्शनमुळे, आपल्या प्रेशरमुळे, दुःखामुळे, पोटामध्ये काय म्हणतात, पोटात गोळा येतो ना, एखाद्या यातना दुःख जेवढं जास्त मोठं असतं तर आपण म्हणतो ना, पोटात गोळाच आला माझ्या. ते पाहून माझ्या पोटात गोळा आला, छातीत धस्स झालं. म्हणजे काय होतं, सगळे स्नायू असे आखडले जातात. आणि जिथं स्नायू आखडले जातात तिथं लवचिकपणा कमी होतो. फ्लेक्झिबिलिटी कमी झाली की मग जाणवत नाही. म्हणून आपल्याला आपला श्वास पोटामध्ये, जर पोट फ्लेक्झिबल असेल आणि सरावानं ते केलं, प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिस म्हणजे प्राणायाम वगैरे असं काही नाही, हे नाही, ती प्रॅक्टिस नाही. पोट शिथिल करण्याची प्रॅक्टिस म्हणजे त्याच्यावरचा प्रेशर हळूहळू कमी करण्याची प्रॅक्टिस. आणि जेवढी ती प्रॅक्टिस आपली कमी 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 होते, तेवढा आपल्याला छातीचा खालचा श्वास, आता श्वास छातीच्या खाली म्हणजे कुठं, तर छातीला लागूनच, त्या छातीच्या पिंजऱ्याला लागूनच श्वासपटल पडदा आहे. जो श्वासपटल पडदा आपल्या छातीला आणि पोटाला वेगळं करतो, विभक्त करतो. त्याला नावही श्वासपटलच आहे. त्याच्या आकुंचन प्रसरणामुळं आपल्याला श्वासोच्छ्वास होतो. हे सती असेल तर जाणवतं, नाही तर जाणवतच नाही. म्हणजे आपल्याला श्वासपटल मुळात जाणवतही नाही. पण तो श्वासपटल आहे, आता शास्त्रही सांगतं. शास्त्रात, शरीरशास्त्रामध्ये ते सांगितलं आता. तो श्वासपटल आपल्याला जाणवत नाही, परंतु पोटाची हालचाल जाणवते. पोटाची जाणवते, नंतर छातीची जाणवते आणि पाठीची जाणवते. आणि सगळं धड जे आनापान करतं ते आपल्याला सरावानं सगळ्या धडामध्ये जाणवतं. आणि तिथे आनापानसती आहे. मला अनुभवातून असं वाटतं, खात्रीनं, बुद्धांनी जी आनापानसती सांगितली ती बाहेर नाही. जे आपल्याला शिकवली जाते ना, काउंटिंग करा, नाकाखाली बघा, मग त्याचे शेकडो प्रकार आहेत. नाही,
श्वास पाहायला बुद्ध बाहेर कशाला पाठवतील आपल्याला? किंवा डोक्यानं काउंटिंग करा असं का सांगतील? त्याचं काउंटिंग करा. जिथं अडाणी लोक होते ज्यांना 1 ते 10 हे आकडे कळत नव्हते. म्हणजे एक कशाला म्हणतात तर त्याला 1, 2, 3 ही लिपी नव्हती, अंक नव्हते समजा, नव्हतेच. हे नंतर आले. लिपी आणि अंक विंक हे नंतर आले. मग तेव्हा एक म्हणजे काय, ते 1 बोट, 2 बोट, 3 बोट, 4 बोट, 6, 7, 8, 9, हे 10 असं काहीतरी असेल. 5 असं 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 ते मोजमाप असणार आहे ते. किंवा एक 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 गव्हाचा दाणा, 2 दाणे, 3 दाणे, 4 दाणे, 5 दाणे, 10. पण हे सोपं आहे. हे 10 पुढे 20 पर्यंत जायचं असेल तर हे मग 10च्या पटीत असं, म्हणजे जे काही पूर्वीचं काउंटिंग असेल ते वेगळं असेल. पण त्याच्यात बुद्ध आनापान सती पाहायला त्याच्यात का पाठवतील? जिथं आनापान चालू आहे तिथंच ते पाहायला सांगतील. त्यामुळे या धडामध्ये छातीचा पिंजरा आणि पोटाची पोकळी याच्यामध्ये जी नैसर्गिक आन आणि अपानची हालचाल चाललेली आहे, अनात्म श्वास आपण घेत नाही, आपण सोडत नाही, तर काही न करता आपोआप चाललेला आहे, आत्ता चाललेला आहे. श्वास आपण घेत नाही, सोडत नाही, तो आपोआप नैसर्गिकपणे आत्ता चालू आहे, याच्या आधी चालू होता. जन्माबरोबर तो नैसर्गिकपणे सुरू झाला. म्हणजे जन्माला आलेल्या बाळानं असं नाही ठरवलं की मला आता श्वास घ्यायचा आणि मला सोडायचा आहे. नाही, निसर्गानं ते त्याला तसंच जन्माला घातलेलं आहे का ते निसर्ग ते आनापान करेलच. त्याच्याशिवाय पुढचं जगणंच नाही. त्या पोरानं आनापान नाही केलं, त्याचं आनापान नाही झालं, करण्याची गोष्ट नाही, तो शब्द चुकीचा आहे. आनापान ही करण्याची गोष्ट नाही, आनापान ही होण्याची गोष्ट आहे. त्यामुळे त्या पोराचं, जन्माला आलेल्या बाळाचं जर आनापान झालं नाही तर त्याच्या पायाला धरून त्याला उलट करतात असं, आणि त्याच्या पाठीवर थपका मारतात. आणि काय अडकलं असेल कुठं ते मोकळं करतात. आणि मग ते बाळ रडतं, रडल्यावर समजायचं ते आता आनापान त्याचं सुरू झालं. त्या अनापान होतं, अनापान आपण करत नाही. आणि जेव्हा आपण अनापानचं ध्यान करतो तेव्हा अनापान करतो. मी श्वास घेतो, सोडतो, 1, मग 2, म्हणजे मी त्याला नियंत्रित करतो. मी त्याचं होणं पाहत नाही, त्याचं घडणं, त्याचं हॅपनिंग, त्याचं नैसर्गिकता मी पाहत नाही. मी त्याला इच्छाशक्तीच्या बळावर घेतो, सोडतो. 1, 2, काय असेल ते, मग त्याची मग ते त्याचं टेक्निक बनवलेलं आहे, तंत्र बनवलेलं आहे, कारण तिथे गुंतून राहायचंय. ते गुंतत नाही, मन गुंतत नाही म्हणून त्याला काउंटिंगचा विषय द्यायचा, किंवा ते मन त्या नैसर्गिक याच्यात उतरत नाही म्हणून त्याला कुठेतरी
थांबायला जागा द्यायची, मग ती नाकाखाली देतात या कुठे देतात, घशात देतात, कुठे देतात, ते काय मनाला जसं सांगाल तसं ते ऐकते, त्याच्या इच्छा. त्याला आत्ता सांगितलं की डोक्यावर जा, तर ते जाते. त्याला आत्ता सांगितलं का पायाच्या तळव्यात जा, तर जाते ना, लगेच जाते. किंवा हाताच्या तळव्यात ये, ते येते, ते जाणवते. म्हणजे मन असं आहे की त्याला इच्छा इच्छा पळवतात, इच्छेवर ते ध्यान देतं. आता ही माझी इच्छा आहे की मला काउंटिंग करायचे, मला मोजायचे आकडे. माझी इच्छा आहे, मनाची इच्छा आहे की मला नाकाखाली बघायचे. म्हणजे इच्छा जिथं असतात, जिथं कृत्रिम इच्छा लावली जाते, तिथं नैसर्गिकता हरवते. म्हणजे इच्छा मुळातच नैसर्गिक आहेत, परंतु इच्छा काय आहेत हे जागृतीपूर्वक पाहणं हा वेगळा विषय आहे. आणि नैसर्गिक इच्छांना आणखीन विषय देणं आणि त्याच्यात जाणं हा वेगळा विषय आहे. असो, आता आपण थोडं कसं आहे, नैसर्गिकतेकडे येण्यासाठी मी थोडंसं हे विस्तार करतोय. तर इथं आनापानसतीच्या आनापान जे आहे, होणारा होणारा आन आणि अपान म्हणजे होणारा श्वास, घडणारा श्वास आणि उच्छ्वास, आण आणि अपान, आण आणि अपान, हे जे या धडामध्ये चाललेलं आहे जन्मापासून, ते जसं घडतंय तसं पाहणं. ते करणं नाही, अनापान करणं नाही, अनापानचं होणं पाहणं. अनापानचं नैसर्गिकपणे घडणं, होणं, हे पाहणं म्हणजे सती आहे. त्याचं भान आहे. आणि हे जे आन आणि अपान आहे, हे स्पष्टपणे जे जाणवतं ते आतल्या हालचालींमुळं, धडातल्या हालचालींमुळं. आणि ही धडातली हालचाल म्हणजे छाती, पोट, हे धड, खांद्यापासून कमरेपर्यंतचा भाग, बेसपर्यंतचा, हे आपोआप आनापान करतोय. म्हणजे आता अनेक गोष्टी करता येते, पण त्यातलं एक, आपल्याला आनापान हा विषय का घ्यायला सांगितला असेल बुद्धांनी, कारण त्याच्या आधारे शरीरात उतरायचंय, कायेत उतरायचंय. आणि कायेची सती आपल्याला पुढे पाहिजे, कायानुसती. म्हणून ते आत उतरायचंय. थोडस आणखीन पुढं पाहिलं तर ही काया, आपली काया, आपलं शरीर, हे नैसर्गिकपणे आतून आत आन घेतय, अपान सोडतय. आपोआप. ते आपल्याला जड वाटतं, कारण आपले स्नायू शिथिल नाही राहिले, आपले स्नायू ब्लॉक झाले, कडक झालेत, टाईट झालेत. टेन्शनमुळं, प्रेशरमुळं, चिंतांमुळं, भयामुळं, अस्थिरतेमुळे, अस्वस्थतेमुळे ब्लॉक ब्लॉक म्हणजे असं हे झालं, कडक झाले. त्यातलं शिथिलता हरवलं. लहान बाळाचं पोट बघा, एकदम असं एखाद्या पेपर सारखं ते हलतंय, किंवा एखाद्याच्या सारखं ते असं वर खाली होतं, असं ते मोकळं.
आपलं पोट तसं नाही होत. आपलं पोट कडक झालंय, टाईट. कारण आपल्या भावना टाईट झालेल्या आहेत. आपलं चित्त टाईट झालंय, आपलं मन टाईट झालंय, त्यातली फ्लेक्झिबिलिटी, त्यातली लवचिकता हरवलेली आहे. तृष्णांमुळे, इच्छांमुळे. तर त्याचा शोध घ्यायचा आपल्याला. हे सगळ्या गोष्टी संस्काराच्या अंडर येतात. संस्कार संस्कार कळाले की मग ह्या गोष्टी कळतात. पण आन आणि अपान हे पण संस्कारच आहेत. हे संस्कार हे आपल्यातला जो जिवंतपणा आहे, ज्याच्यामध्ये आपलं चित्त आणि मन आहे. जिवंतपणा म्हणजे आपलं जाणीवा, चित्त, मन. जाणीवा म्हणजे वेदना कायेमध्ये उतरल्यावर. आनापानच्या निमित्तानं कायेत उतरलं की आपल्याला ज्या जाणवतात त्या आधी काया जाणवेल, आणि मग त्या जाणीवा जाणवतील, जिवंतपणा जाणवेल. आणि मग त्याच्या आत आणखीन चित्त आहे, आणि त्याच्या आत आणखीन मेंदू म्हणजे विचार प्रक्रिया, मनोधर्म आहे. तर हे सगळं, आपली ही सुरुवात इथून झाली की एक एक पडदा उघडला पाहिजे. इथून आपल्या चर्चेची सुरुवात झाली. एक एक पडदा उघडल्यावर ते आपण उंबऱ्याच्या आत जातो. तो पहिला पडदा जो आहे तो आनापान सती आणि कायानुसती याच्या मधला आहे. ऍक्च्युली 4 उंबरे आहेत. पहिला उंबरा श्वास आणि कायेच्या मध्ये आहे. दुसरा उंबरा काया आणि वेदनांच्या मध्ये आहे. आता एक कल्पना आहे बरं, काही म्हणजे असं प्रत्यक्ष उंबरा दिसणार नाही तिथे. हे लक्षात घेण्यासाठी आपण म्हणतो. दुसरा उंबरा काया आणि जाणीवा म्हणजे वेदना, फिलिंग. या जाणीवांच्या मधला उंबरा आहे तो. हा सतीने जाणवणार. तिसरा उंबरा जो आहे तो जाणीव आणि चित्त, इमोशन्स. हे जे लोभ आणि द्वेष जे आहेत ना, हे एकदम आतमध्ये आहेत ते. आपण त्याला हाडामासात म्हणतो. तर तिसरा उंबरठा जो आहे तो जाणीवा, चित्त, वेदना आणि चित्त म्हणजे इमोशन. म्हणजे तिचं दुःखाचा उगम तिथे होतोय. तर त्या जाणीवा म्हणजे वेदना आणि चित्त याच्यामध्ये उंबरा आहे. आता तो हे आतलं असल्यामुळे त्याची कल्पना पण आपण करू शकत नाही. तिथं कल्पना पण पोहोचत नाही. जिथं कल्पना पोहोचत नाही तिथं प्रत्यक्ष जायचंय सतीनं. आणि चौथा उंबरा जो आहे तो भावना आणि विचारांच्या मधला उंबरा आहे. चित्तानुसती आणि धम्मानुसती. धम्म म्हणजे मनोधम्म, मनोधम्म म्हणजे मेंदू. आणि तिसरी गाथा जी आहे ना, ती म्हणते हे जे काही घडतंय, जे आपण एवढं आता चर्चा केली, याला धम्म म्हटलेलं आहे.
या घडामोडीनं धम्म. आता याच्यामध्ये आणखीन आणखीन अनेक गोष्टी आहेत. म्हणजे जेवढं एक एक उंबरठा आपण क्रॉस करतोय, आत जातोय, तेवढ्या अनेक गोष्टी जाणवतात. कारण ते एक नाही, काया एक नाही. कायेमध्ये अनेक, कायेमध्ये काया आहे असं म्हटलेलं आहे. कायेमध्ये दुसरी काया आहे. वेदना जाणीवांमध्ये दुसऱ्या जाणीव आहेत, दुसऱ्या जाणीवेत जाणीव आहेत, जाणीव आहेत. वेदनात वेदना आहेत. चित्तात चित्त आहे. मनात मन आहे. म्हणजे मनात मनोधम्म आहेत. म्हणजे मनोधम्म म्हणजे मनातल्या हालचाली, मनातल्या घडामोडी, मनातल्या, त्याला मेंटल इव्हेंट्स म्हटलेलं आहे, मनातल्या घडामोडी. आणि त्या मुख्यतः विचाराच्या निमित्ताने जाणवतात. पण मन हे इंद्रियांना पण जोडलेलं आहे. मन हे इंद्रियांना जोडलेलं आहे. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा, याच्यात आपलं सगळं जीवन आलं. सगळं अस्तित्व आलं. आणि हे सगळं धम्म आहे. हे धम्म आपण क्रिएट करत नाहीत. म्हणून सब्बे धम्मा अनत्ताती. अत्त म्हणजे आपण, आत्म, मी. तर हे म्हणजे मी नाही, म्हणजे अनात्म आहे. सगळ्या ज्या घडामोडी आहेत, श्वास, काया, वेदना, चित्त, मनोधम्म, इंद्रिय, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, त्याच्यात जे ज्या काही घडामोडी, त्याला विज्ञान म्हटलेलं आहे. सगळ्याला विज्ञान शब्द आहे. एकच शब्द आहे, विज्ञान. आणि हे विज्ञान त्यातल्या संस्कारांमुळे ते चाललेलं आहे. कार्य सक्रिय आहे. तर हे सक्रिय आहे, ते नैसर्गिक पद्धतीनं सक्रिय आहे. निसर्गच आहे तो. निसर्ग म्हणजे मी नाही. कारण आपण निसर्ग निर्माण करत नाही. निसर्गानं हे अस्तित्व निर्माण केलंय. ह्याला आपण अज्ञानातून मी म्हणतो, परंतु तो मी त्या निसर्गाला कंट्रोल नाही करू शकत. निसर्ग कंट्रोल करतोय त्याला आपण मी म्हणतो. त्याला आपण नाही म्हणत, तो मी पण नैसर्गिकच आहे. पण तो मी अज्ञानामुळं, अविद्येमुळं, भान नसल्यामुळे, सती नसल्यामुळे तो निर्माण होतो. आणि त्याच्यातून मग इच्छा, आकांक्षा, तृष्णा निर्माण होतात आणि मग ते दुःख निर्माण होतं. अशी ती गुंतागुंत आहे. हे सगळं धम्मामध्ये येतं. म्हणजे दुःख आपण निर्माण करत नाही. दुःख हे अज्ञानातून, म्हणजे हे सगळं जे चाललंय ह्याचा बोध नसल्यामुळे दुःख निर्माण होतंय. अविद्या पच्चया संखारा. आणि मग ते दुःख आहे शेवटी. आपण 12 निदानं पण आपण पाहूया आपण या अभ्यासात. आता तो माझ्या डोक्यातला विषय आहे. तर या अज्ञानामुळे दुःख निर्माण होते. अज्ञान म्हणजे माहीत नाही, म्हणजे अविद्या. अज्ञान म्हणजे माहीत नाही, म्हणजे कळतच नाही. श्वास कळत नाही, काया कळत नाही, वेदना कळत नाही, चित्त कळत नाही, मनोधम्म कळत नाही, इंद्रिय कळत नाही, इंद्रियातली विज्ञानं कळत नाही, चक्षु विज्ञान कळत नाही, श्रोत्र विज्ञान कळत नाही, गंध विज्ञान कळत नाही, जिव्हा विज्ञान कळत नाही, काया विज्ञान कळत नाही. यातलं जो जिवंतपणा आहे, जो विज्ञान आहे, ज्या घडामोडी आहेत, ज्याच्यामुळे सगळ्या जगाचा बोध आपल्याला होतो. पाहिलेलं कळतं, ऐकलेलं कळतं, गंध कळतो, चव कळतो, स्पर्श कळतं, बुद्धीला काय 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 कळतं. त्याने इलेक्ट्रॉनिक्स निर्माण केले, त्याच्यामुळे AI निर्माण झालंय.
आता AI ला वापरण्याची पण त्याच्यामध्ये शक्ती आहे. पण अज्ञानामध्ये ते AI ह्या बुद्धीला पण वापरतंय, ते आपल्याला वापरते, असं ते गुंतागुंत आहे. ते आपल्याला जोपर्यंत जगण्याचं जीवनाचं भान येत नाही, तोपर्यंत आपल्याला ती गुंतागुंत कळत नाही. ही अविद्या आहे, हे अज्ञान आहे. आणि हे अज्ञान सती नसल्यामुळं आहे, भान नसल्यामुळं आहे, अस्तित्वाचं जीवनाचं भान नसल्यामुळं आहे. आणि जीवनाचं भान नाही म्हणून संस्कार दिसत नाहीत, कळत नाहीत. संस्कार म्हणजे ज्याच्यामुळे काहीतरी केलं जातं त्याला संस्कार म्हणतात. संस्कार, संग मीन्स विथ, कर म्हणजे करणे, काहीतरी घडते, क्रिया, ज्याच्यामुळे काहीतरी क्रिया घडते ते संस्कार. आणि सगळे अस्तित्व जीवन ही क्रियाच आहे सगळ्या. श्वासातल्या क्रिया, कायेतल्या क्रिया, जाणीवेतल्या क्रिया, चित्तातल्या क्रिया, मनातल्या क्रिया, पाहण्याची क्रिया, ऐकण्याची क्रिया, गंध, चव, स्पर्श ह्या क्रिया नैसर्गिकपणे घडतात, कारण त्यातले संस्कार. आणि या संस्कार दालनामध्ये, म्हणजे या संस्कारांच्या जगात आपण जोपर्यंत शिरत नाही, ते जोपर्यंत आपल्याला जाणवत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याचं स्वरूप कळत नाही. आपल्याला हे कळत नाही, सब्बे संखारा अनिच्छाती. आता पहिली गाथा या क्रमानं आपण थोडी पाहूया, की सब्बे संखारा अनिच्छाती. अनिच्छ म्हणजे नित्य नाही, स्थिर नाही, म्हणजेच गती आहे. त्याला मी गती म्हणतो. अनित्य म्हणजे गती आहे, डायनॅमिक आहे, ते स्टॅटिक नाहीत, गतिशील आहेत. संस्कार या गती आहेत, एका जागी बसलेले नाहीत. संस्कार ही गोष्ट अशी एका जागी बसलेली गोष्ट नाही, ती व्हायब्रेट होणारी, कारण तो करंट आहे, तो एक प्रवाह आहे, संस्कार प्रवाह आहे. म्हणून हा जीवन प्रवाह आहे. आणि जीवन स्थिर नाही. जन्म घेतं, वाढतं, तरुण होतं, म्हातारा होतं, मरतं, म्हणजे ते स्थिर नाही. म्हणून त्याच्यात बदल आहे, त्याच्यात परिवर्तन आहे, त्याच्यात वाढ आहे, आणि त्याच्यात नष्ट होणं आहे, आणि पुनर्भव आहे परत. तर ती एनर्जी आहे, ती ऊर्जा आहे, ती स्थिर नाही, ती नित्य नाही, ती अनित्य आहे. संस्कार जे आहेत ते याच्यात आहेत. हे जे क्रिया करतात ते संस्कार, हे गतिशील आहेत म्हणे. पण आता हे संस्कारातली गती, म्हणजे ज्याच्यामध्ये स्थिती नाही, नित्य, त्याच्यामध्ये नित्यता काहीच नाही, अनित्य आहे. त्याच्यामध्ये सगळ्या मुवमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये सगळ्या काय म्हणतात लहरी आहेत, ती करंट्स आहेत, परत प्रवाह आहेत, विद्युत प्रवाह आहे तो. त्याच्यामध्ये रासायनिक प्रक्रियांचा प्रवाह आहे, ग्रंथी आपण ज्याला म्हणतो आपल्या शरीरातल्या, रक्तप्रवाह आणि बाकीच्या ग्रंथींचे प्रवाह, हे सगळे नित्य नाहीत, गती आहे, प्रवाहित आहे. चित्त प्रवाहित आहे, मन प्रवाहित आहे, जाणीवा प्रवाहित आहे, काया सुद्धा स्थिर नाही, ती प्रवाहित आहे. ती अशी अशी पाहिली तर असं वाटतं स्थिर आहे, पण त्याच्यामध्ये बारकाईनं ते पाहिलं आत शिरून, तर त्याच्यामध्ये हालचाली आहेत, मुवमेंट्स आहेत, कंपन आहेत. म्हणून चित्तकंप, चित्तकंप आहे म्हणजे सगळी कायात कंपित होते, व्हायब्रेट होते,
म्हणून आता चेहरा हलतो ना, म्हणजे त्याच्यामध्ये असं काहीतरी आहे की त्याच्यामध्ये ते स्थिर नाही ते. आतलं बदललं की वरतं बदलतंय. म्हणून भावनांनुसार चेहरा बदलतो. माणसाला आतून आनंद झाला की चेहऱ्यावर आनंद दिसतो, आणि आतमध्ये दुःख असलं का माणूस मलूल होतो. आतमध्ये खुलला की बाहेर खुलतो. आतमध्ये गहाळ पडला, दुःख झाला की सगळं शरीर मलूल होतं, गहाळ पडतं. आपण म्हणतो ना, माझ्या त्राणच गेलाय, माझ्यातला जीव गेलाय, माझ्यात कोसळलो मी. मी मेल्यासारखं वाटतं, मृतवत झालं. म्हणजे आतला परिणाम बाहेर शरीरामध्ये आहे. ते संस्कार असे आहेत, आणि हे स्थिर नाहीत, हे बदलत राहणार. घडीत आनंद, घडीत दुःख, सुख दुःख, याच्यामुळे चित्त कंपित होतं. पाहिजे नको मध्ये चित्त कंपित होतं. लोभ द्वेषामध्ये चित्त कंपित होतं. यश अपयशामध्ये कंपित होतं. निंदा स्तुतीमध्ये कंपित होतं. यश अपयश, लाभ हानी, निंदा स्तुती आणि सुख दुःख, याच्यामध्ये चित्त कंपित होतं. चित्त कंपित होतं तर शरीर पण कंपित होतं, म्हणून त्याच्यात हालचाल लगेच जाणवते. कारण आतलं जे सगळं आहे ते, जशा बाहेर क्रिया घडतात, म्हणजे आपण ही वस्तू उचलतो, इकडं ठेवतो, किंवा काहीतरी करतो, क्रिया करतो, तशा आतमध्ये पण त्या क्रिया ज्या चाललेल्या आहेत, ते संस्कार हे स्थिर गोष्ट नाही, अनित्य आहेत. आता पुढची गोष्ट जी आहे ती याच्यापेक्षा अवघड आहे. तर संस्कार तरी थोडेफार आपण तर्कानं किंवा थोडी कल्पना करून आणि अनुभव घेऊन आपण ते पाहतो, आणखीन खोलात पाहू शकतो, आणखीन खोलात जाऊ शकतो, आणि पूर्ण अंतरंगात शिरू शकतो. काया वेदना चित्त मनोधम्म, या सगळ्या अस्तित्वामध्ये आपण प्रवेश करून आपण सगळं काही पाहू शकतो. त्याला प्रज्ञा म्हटलेलं आहे. प्रज्ञा म्हणजे खरं म्हणजे समज आहे. पण आधी उतरून ज्ञान होतं, मग त्यातली प्रज्ञा कळते, म्हणजे त्यातल्या घडामोडी कळतात. आता हे त्या घडामोडी कळणं, त्याचं स्वरूप कळणं, त्या ह्या 3 गाथा सांगतात. सप्ते संखारा अनिच्चाती यदा पय्याय पස්සती. पय्या म्हणजे प्रज्ञ. प्रज्ञा, ज्ञ म्हणजे ज्ञ म्हणजे ज्ञान आहे, आणि प्रज्ञा म्हणजे ज्ञान जाणणं आहे. ते ज्ञान काय आहे याचं अनालिसिस, धम्मविषय. तर सर्व संस्कार हे अनित्य आहेत, हे जो प्रज्ञेने पाहतो, त्याला त्याला दुःखाचं निबाण कसं करायचं, दुःख शांत कसं करायचं, निर्वेद कसं करायचं. वेद म्हणजे जाणणे, आणि दुःख, आता त्याला दुःखमुक्ती पण जाणवते. म्हणजे दुःखाचा निर्वेद म्हणजे दुःखमुक्ती. हा शुद्धीकरणाचा आणि मुक्तीचा मार्ग आहे, किंवा हा जागृतीचा मार्ग आहे. सगळं पाहणं म्हणजे जागृती आहे, सती आहे. आणि सती ही सगळ्यात भिनते. आपण आता परत परत पाहतोय. श्वासात भिनते, कायेत भिनते, जाणीवांमध्ये भिनते, चित्तात भिनते, डोक्यात भिनते. डोक्यात गेली पाहिजे सती, म्हणजे डोकं शुद्ध होतं, म्हणजे भानावर येतं.
तर काही गोष्टी आपण तर्कानं बोलतोय, पण तो हा तर्काचा विषय नाही. हा चर्चेचा पण विषय नाही. हा प्रॅक्टिकल विषय आहे. आणि प्रॅक्टिकल आपल्याला अजून खोलात जाऊन करण्याची गरज आहे. दुसरी गाथा आधी सांगितली, हे संस्कार दुःख आहेत. हे जो प्रज्ञेनं पाहतो तो दुःखातून मुक्त होतो. हा जागृतीचा आणि दुःखमुक्तीचा मार्ग आहे. भानावर येण्याचा मार्ग आहे. हे सगळं जे आपण पाहिलं याला धम्म म्हटलेलं आहे. धम्म म्हणजे मनात घडलेल्या चाललेल्या घडामोडी, मनोधम्म. हे मी नाही करत, माझ्यामुळं नाही होत. हे निसर्ग आहे, अनंत आहेत, अनात्म आहेत. हे जो प्रज्ञेनं पाहतो तो दुःखातून मुक्त होतो. हा जागृतीचा मार्ग आहे. हा भानावर येण्याचा मार्ग आहे. हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. अशा 3 गाथा एकमेकांशी कनेक्टेड आहेत. परंतु हे 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 ज्याच्यात चाललेलं आहे हे सगळं, ते आपलं अंतरंग म्हणजे कायेतले धम्म, शरीरातले धम्म हे प्रत्यक्ष अनुभवण्याची आणि पाहण्याची गोष्ट आहे. तो प्रॅक्टिकल पार्ट आपल्याला करण्याची गरज आहे. याच्यात ज्या घडामोडी घडतायत, दुःख, यातना ज्याच्यामुळं निर्माण होतात ते अज्ञान आणि त्याच्यामुळं असणारे संस्कार, होणारे संस्कार किंवा अविद्येचं भान, अविद्येची जागृती, अविद्या कळणं म्हणजेच विद्या, बोध, बोधी कळणं. त्याच्यातूनच संस्कार हे दुःखात रूपांतरित होण्याची जी प्रक्रिया आहे ती थांबवतात. ती प्रज्ञा, ती समज ही ती लिंक तोडते कार्यकारण भावाची. याच्यावर आपण थोडंसं आता उद्याला काही भाग पाहू आणि उद्या पूर्ण झाला नाही तर आपण शुक्रवारी पाहू. आज मी इथं थांबतो. आता 3 गाथा आपण एका एका स्ट्रोक मध्ये आपण आज घेऊन टाकल्या. याचा अर्थ हा अभ्यास पूर्ण झालाय असं नाही. याचा फक्त आपण जणू काही परिचय करून घेतला उंबऱ्याच्या बाहेर राहून. आपण ते पडदे नाही उघडले. ते 4 पडदे जोपर्यंत आपण उघडत नाही तोपर्यंत उंबऱ्यामध्ये त्या उंबऱ्याच्या आत जात नाही. ते अंदर की बात है वो देखनी पड़ेगी. बघू आपण.